वाह! किती सुंदर झालेली आहे ही आपली सुरमई बिर्याणी. छान झालेली आहे आणि बघा सुरमईचे तुकडे पण कसे छान आहेत. मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत सुरमई बिर्याणी. मी 300 ग्रॅम अशी सुरमई कापून घेतलेली आहे छोटे तुकडे करून. ही मोठी सुरमई होती, बरीच मोठी सुरमई, ती मी त्याला छानपैकी तुकडे करून घेतले. आता आपण एका मातीच्या भांड्यामध्ये सगळे खडे मसाले घालणार. त्याच्यामध्ये मी 4 चमचे तेल घेतले आहे. त्यात खडे मसाले, तेजपत्ता, चक्रफूल, 2 लवंगा आणि 1 छोटूसं दालचिनी टाकलेलं आहे. आता तुमच्या आवडीवर आहे. तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर तुम्हाला ज्या भांड्यामध्ये जाडबुडाचं भांडं घ्या आणि त्याच्यात तुम्ही ही बिर्याणी करा. त्याच्यात मी मीडियम साईजचे 2 कांदे घातलेले आहेत. साधारण 100 ग्रॅम असतील ते कांदे. आणि हे कांदे हा कांदा चांगला कोंबेपर्यंत मी मस्तपैकी तो तळून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे मी टोमॅटोज घेतलेले आहेत आणि ते बारीक कापून घातलेले. आता तुम्हाला टोमॅटो नको असतील तरी चालेल, पण इथे या बिर्याणीला आपण कुठेही दही घालणार नाही आहोत, कारण फिशला आपण दही वापरत नाही. मग आपली ग्रेव्ही थोडी थिक व्हायला पाहिजे किंवा ग्रेव्ही आपली त्याचीच व्हायला हवी. त्यासाठी मग तुम्ही काय करू शकता, एक तर तुम्ही टोमॅटो नको असेल तर आंबटपणा येण्यासाठी कोकम आगळ घेऊ शकता. आणि त्यातून तुम्हाला जर ग्रेव्ही थिक करायची असेल तर कांदा छानपैकी तुम्ही अगदी बारीक करा. आता इथे हळद घातलेली आहे. आता एक मी मसाले घालणार आहे. प्रणवतीच मसाले म्हणजे माझा ब्रँड आहे हा प्रणवती मसालेचा. तर माझ्याकडे संडे मसाला, आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला, कांदा लसूण म्हणजे कोल्हापुरी मसाला, असे सगळे मसाले आहेत. इथे आपण 2 चमचे आगरी कोळी मसाला घातलेला आहे. आगरी कोळी मसाला हा अगदी ऑथेंटिक आहे मसाला. जे आगरी कोळी वापरतात तोच मसाला आपला आहे. या मसाल्याचा कलर पण खूप छान आहे. मी माझे सगळे मसाले डंक्यावर कुटते. डंक्यावर कुटल्यामुळे काय होतं की त्या मसाल्यामधलं जे तेल असतं, आपण जे पण मसाल्यात इन्ग्रेडियंट घालतो त्याचं जे तेल असतं ते त्याच्यामध्ये राहतं आणि वर्षभर तो कलर तसाच राहतो. इथे मी थोडासा बिर्याणी मसाला पण घातला आहे. माझा बिर्याणी मसाला, नंतर किचन किंग मसाले, तसंच पावभाजी मसाला, असे सगळे मसाले, पाणीपुरी मसाला, सर्व मसाले अवेलेबल आहेत. तुम्हाला जर हे मसाले खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर देते, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता इथे मी 2 चमचे चांगल्या मस्तपैकी आलं लसूणची पेस्ट घातली आहे. आणि हो, याच्यामध्ये मी जिरं आणि धण्याची पावडर पण घातलेली. आता बघा किती सुंदर हा कलर आलेला आहे. हा कलर एवढा लाल लाल चुटूक मस्त येतो. नुसतं बघितल्यावर सुद्धा आपण ही अशी चटणीसुद्धा आपण खाऊ शकतो बरं का. खूप सुंदर लागते. इथे आता मूठभर आपण कोथिंबीर टाकले. तुमच्याकडे जर सपोज पुदिना असेल तर तोही घालू शकता. बिर्याणीला पुदिना हवाच, पण मी नाही घातला आहे, माझ्याकडे नव्हता. आता इथे मी ही सगळी सुरमई घातलेली आहे. आता ही जास्त हलवायची नाही, कारण सुरमई ही 2 मिनटात शिजते. लगेच आपण काय करायचा, शिजवलेला राईस असतो तो त्याच्यावर लावून द्यायचा. मग इथे तुम्हाला रंगीत राईस हवा असेल तर तोही करू शकता. तुम्ही माझे चांगले चांगले व्हिडिओसाठी मला प्रणवती बोरसे रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इंस्टा आणि फेसबुकला पण फॉलो करा. त्याचबरोबर तुम्ही कॉमेंट्स पण लिहा आणि तुम्ही पण तुमच्या घरी ही अशी सुंदरशी बिर्याणी करून बघा. ही बिर्याणी अगदी झटपट आहे आणि नक्कीच तुमच्या घरात सर्वांना आवडेल. वाव, काय स्मेल आलेला आहे. तुम्हाला इथे स्मोक द्यायचा असेल तर देऊ शकता. मी ऑलरेडी मातीच्या भांड्यात केल्यामुळे त्याला स्मोकी फ्लेवर आलेला आहे आणि ही खूपच चांगली झालेली आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.